जोडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग आहे. महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आलिया संसार उठा वेग कर शरण जा दयाघना पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता इथे त्याचीच सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला आहे प्राणी तुका म्हणे माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आता हे वास्तव जीवनाचं, तुमच्या जीवनाचं, माझ्या जीवनाचं, फार काय गर्व श्रीमंत माणसाचं, ज्ञानी माणसाचं, योगी माणसाचं, फार अवतारी पुरुषाचं सुद्धा हेच साध्य. अवतारी पुरुष आला म्हणजे काय, या अवताराचा सुद्धा अंत आहे. आणि ही जी जीवनाची कहाणी आहे, या कहाणीचा हा सत्य शोधक विषय तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितला. आजच्या प्रवचनामध्ये याच्यावरती थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण खूप प्रवचन ऐकले असतील, खूप कीर्तन ऐकले असतील, खूप महाराज समजून सांगणारे असतील, पण आम्ही थोडेसे या क्षेत्रामध्ये डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरकी क्षेत्रातलं ज्ञान आणि परमार्थिक क्षेत्रातलं ज्ञान यांची सांगड घालून व्यवहार लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण परमार्थ हा व्यवहारापेक्षा वेगळा चाललेला असतो. आपल्या संसाराचा गाडा ओढताना आपण किती नीतिमत्ता वापरतो, किती खरं बोलतो, किती चांगलं वागतो याचा कोणी विचार करीत नाही. फक्त देवाच्या दारात गेला का लोटांगण घालतो आणि त्याला असं वाटतं का आपलं सगळं भागलं, याच्यावर झालं आता काय. आता आपलं जसं एखादं म्हणजे असं म्हणतात की गंगेला गेलं की पाप धुवून निघतं, मग लोक इकडं पाप करतात आणि गंगेला जाऊन धुवून आणते, झालं त्यांना काय. जसं ते जाहिरात असते पेपरला की एक पोरग चिखलात खेळतं आणि त्याचं पोराचं मित्र त्या आईला चुकली करतो, गाव तुमचं पोरग चिखलाने फार कपडे खराब केले. ते काही चिंता नाही, माझ्याकडे ती पावडर आहे, ती पावडर टाकली तर किती म्हणून त्या कपडे स्वच्छ करतो. तसे आपले सगळ्यांचे चित्त किती अशुद्ध झाले तरी आपल्याला असं वाटतं का म्हणजे एवढ्यात गेलं भजन केलं म्हणजे चित्त शुद्ध होतं. इतकं सोपं असतं तर हे जग आपोआप सुधारलं असतं. हे जग बिघडत का चाललं. जे सुधारायचं ते नाही सुधारत आणि भलतं सुधारत बसलं. आपलं घर स्वच्छ झालं, इमारती स्वच्छ झाल्या, रंगरंगोटी स्वच्छ झाली. काहींचे घर दुसऱ्याच्या रंगा इतक्या किमतीचे, म्हणजे एका घराचा रंग लावायला देश एक जण मला म्हणला 22 लाख रुपयाचा रंग लावला मला घराला. नाही एकाला विचारलं केवढ्याचे घरी, ते म्हणला 2.5 लाख रुपये घरकुलचे भेटले होते, पण म्हणला त्याच्यात काय व्हायना. मग शेवटी प्लॅस्टर राहिलं करायचं, एका बाजूची भिंत राहिली करायचं, पण घेतलं बोलून म्हणलं. म्हणजे बघा एकाचा उखंड आणि एकाची प्रॉपर्टी सारखी घ्यायला लागली. मग असं जर होत असेल तर यांचं सगळं घर स्वच्छ आहे, यांचे कपडे स्वच्छ आहे, यांचे कपडे इस्त्रीचे, पण यांचं फक्त एकच अशुद्ध आहे, ते म्हणजे चित्त. ज्याचं चित्त अशुद्ध त्याला हे सगळं जग अशुद्ध भावनेतूनच पाहायची सवय लागली असते. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला रंगात बसवा काय, त्याला उकांड्यावर बसवा काय, त्याला फरक काय पडत नाही. हे सगळं हे त्याला या चारामध्ये या भौतिक जीवनाचा अर्थ त्याच्या डोक्यात निर्गुण असा असतो. म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये काय सांगतात, त्रिगुण असार निर्गुण सार. हे असार आहे, हे सगळं दिसतं ना तुम्हाला. हे सगळं वैभव हे वापरण्यासाठी असतं. एस टीमध्ये चांगली जागा भेटली म्हणून काय पुन्हा नगरून वरखेड गाडीने गेलेला माणूस पुन्हा नगरून मग येत नाही गाडी. जागा चांगली भेटली परत भेटायची नाही जागा, त्याला नगरला काम असतं म्हणून तो गाडीत बसून जातो. आणि गाडीत बसून गेला किती भारी जागा भेटू त्याला, शेवटी त्याला नगर आला का उतरावंच लागत. तो म्हणला पण नाही मला लई भारी जागा भेटली होती मग मी गाडीतून उतरलोच नाही. त्याला म्हणलं चल परत मागं, आणि मग बिनकामाचं आलं. असं कधी होईल का, नाही. ज्याचा त्याचा नैमित्तिक वापर करावा लागतो. नैमित्तिक वापर नैमित्तिकच असतो. निमित्त संपलं की त्या वापराचा अर्थ काही निघत नाही. म्हणून तर पूजा केली, पूजा केल्यानंतर आपण पूजा मांडली, पूजा मांडल्यानंतर त्या पूजेची सगळी यथासांग कहाणी सांगितली. थोड्या वेळाने हळदी कुंकू वाहिलं तर ती पूजा उचलीतून टाकून देतो, गंगेला अर्पण करतो किंवा वड्याला नेऊन टाकून देतो माती गोळा करून. ह्याचा अर्थ ती माती टाकून दिली म्हणजे देवावरची विश्वास उडला का, नाही. त्या पूजेपुरताच देव होता तो.
म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात केला मातीचा पशुपती. पण मातीशी काय म्हणते, शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. तैसे पूजती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हा. केली काशीची जगदंबा, परी कासे नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे रहे कासेपणे. केला पाषाणाचा विष्णू, तर पाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूशी पावे, पाषाण रहे पाषाण नव्हे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात ज्याची पूजा तेनीची घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. आम्ही दगडच आहे. आम्हाला दगडासारखंच राहिलं पाहिजे. उगाच 4 दिवस आरती केली आणि 8 दिवस सप्ताह घातला म्हणजे आम्ही देव होत नाही. देव देवाच्या जागेवर नाही. आम्ही कोण आहे, दास आहे, दास. हरीचे कोण आहे, दास आहे. आणि आम्हाला आयुष्यभर काय राहायचंय, दासच राहायचंय. पण आम्हाला हळूहळू जसं एखादा गावातला कार्यकर्ता पुढारी संघ हिंडू हळूहळू पुढारी होतो. लोक म्हणतात तो हिंडता पुढारी झाला, मग गाव पुढारी झाला, मग गल्ली पुढारी झाला, मग तालुक्याचा पुढारी झाला, मग जिल्ह्याचा पुढारी झाला. तसं परमार्थामध्ये नाही. तुम्ही पार रोज पंढरपूरला जाऊन बसले म्हणून तुम्ही भगवंत होत नाही. तुम्हाला भगवंत व्हायचं असेल इथं बसून होता येते. कसं, भगवंताच्याच विचाराने तुम्ही चालत राहिले ना, तर तुमचा काय होईल, भगवंत होईल. देव पहावयाशी गेलो आणि काय झालो, देवाची होणी ठेवलो. कसं झालो, देव पाहायला गेलो. मग देव पाहता काय केलं, देवाचे गुण पाहिले, देवाचे गुण आत्मसात केले. आणि देवाचे गुण आत्मसात केले की हळूहळू आपण कोण झालो, देवच झालो. मग पंढरपूरला जायचं कशासाठी, जसं पहिले कळकलेले भांडे, आपल्याकडे पहिले स्टीलचे भांडे नव्हते, पितळाचे भांडे, तांब्याचे भांडे होते. काय व्हायचं, ते भांडे हळूहळू कळकायचे. त्याच्यात आंबट चिंबट ठेवून त्याला आतून कळकायचं. मग एखाद्या वर्षातून एकदा एखादा कलईवाला गावात यायचा. प्रत्येकाच्या गावात त्या कलईवाला मुक्कामाला नसायचा. किंवा आठवड्यातून, महिन्यातून, वर्षातून 8 दिवस गावात यायचा. मग आपण सगळे भांडे गोळा करायचे कळकलेले आणि ते भांडे गोळा करून त्याच्याकडे टाकायचे. 20 रुपये डझन, 10 रुपये डझन. तो त्याला काय लावायचा, कलई लावायचा. मग कलई लावून भांडे घरी आणले का नाही, भांडेवाली परत भांडे व्हायचे. कवर आहे, फार बाप दादाचे भांडे आम्ही अजून वापरायचो. आता स्टीलचं काय, याला एडिंग होत नाही, याला रिपेअर होत नाही, हे यूज अँड थ्रो. आता यूज अँड थ्रो मध्ये काय आलं, आईबाप सुद्धा यूज अँड थ्रो मध्ये आले. आता आईबापांनी फक्त जन्म द्यायचा, पोरं लहानचे मोठे करायचे, यूज वापर झाला त्या थ्रो, बाप कुणीकडे काय घेणं नाही. आता याचीच जर परंपरा चालू राहिली तर मग हे जे संकरित आपल्या डोक्यात घेतलं. काय संकरित आहे, धातू संकरित आहे, मिश्र धातू. स्टील काय आहे, स्टील म्हणजे एक लोखंडाचे, पण लोखंडाचा तो काय झाला, मिश्र धातू झाला. मिश्र धातू म्हणजे काय की याच्यातला एक गुण त्याच्यातला एक गुण एकत्र केला म्हणजे मिश्र धातू झाला. घोडले जोरात पळत पण ओझ वाहत नाही, गाढवले ओझ वाहत पण पळत नाही. मग घोडण गाढव एकत्र करून खेचार तयार केले. तसं हे मिश्र, एक ज्वारी उंचीला वाढती पण दाण्याला कमी पडती, एक ज्वारी दाण्याला चांगली पण उंची वाढत नाही. मग दोन्ही एक केल्या म्हणजे मग हायब्रिड ज्वारी आली. मग तिची उंची वाढती, कडबा भरपूर होतो, दाणे भरपूर होते. सर्व ते हायब्रिड. या हायब्रिडमध्ये काय सोडलंय, माणसं हायब्रिड निघाली. आता माणसं हायब्रिड निघाली. पहिले तरी जात पात धर्म पंथ हे सगळं पाळून गुणसूत्र जमून देवाक जमून लोक लग्न जमवायचे. आता फक्त भारतात तरी एका पोराला काही गरज असते, एका पुरीची गरज असते. भारतात तरी, अमेरिकेत तर पुरीची गरज नाही, पोरासंग लग्न लागतात. कसं करत असतील तुम्हालाच बघा संसार कसं. अमेरिकेमध्ये लग्न कसं लागतं, आजी गड्याचं गड्या संघ लग्न, बायाचं बाया संघ लग्न आणि अधिकृत त्याला कायदा आहे, कायद्यात लग्न. आता असं लग्न यांच्या बापाने केल्यावर यांना पुढचे वंश जाऊ द्या, मरू द्या, पण याच्या संसाराचा खेळ काय चालेल याच्यावर तुमचा अभ्यास असून द्या थोडाफार. म्हणून तर भारतीय संस्कृती ही जगात महान आहे. याचं कारण आहे इथं आमच्याकडं प्रत्येक कायदा हा पिढ्यानपिढ्या चालू असतो आणि पिढ्यानपिढ्या चालतो. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या धर्मातल्या विवाह संस्थेला मरत नाही. पण आपणही विनाकारण याच्यामध्ये उलट्या मार्गाने प्रवास करू नये. एखाद्या पोरीचं लग्न 18च्या आत करू नये
हा कायदा जरी असला तर पोरगी 24च्या पुढं बिन लग्नाची ठेवू नये, नाही तर त्या लोकांचं काय होणार आहे याचा नीट अभ्यास केला जावा. एखादं पोरग 21च्या आत लग्न करू नये हा जरी कायदा असेल तर त्या कायद्याबद्दल जास्त चर्चा करण्यापेक्षा त्या 21च्या पुढं 25च्या पुढं पोरग बिगर लग्नाचं ठेवू नये त्याच्यावर अभ्यास करा. पहिले आम्ही हुरडे खायचो, कवडा हुरडा असेल तर लोक आवडीने खायचे, आणि थोडा निबारला की लोक निबारा हुरडा खायला गेले तर म्हणायचे हुरडा कसा झाला, म्हणले बामणी हुरडा झाला. का म्हणायचे? बामणाला काही झालं कारण बामणाला सगळं धड झाल्याशिवाय चालत नाही. आता ही तरवडी तशी माझी माहेर घर आहे, म्हणजे माहेर घर आहे. इथं आमची मावळण राहायची. तुम्हाला जास्त माझा परिचय आता इथं पहिल्यांदाच आता मोठेपणा मला 40 वर्ष झाले तेव्हा मी इथं यायचो. ही सुशाबाई होती बघा इथं गावात सुशाबाई, तर ती आमची मावळण होती. तिला काही पोरबाळ झालं नाही, ती आपली राहायची गावात, तिचं वावर इकडंच होतं. आणि मग आम्ही आपल्या लहानपणी शाळेला यायचो आणि मग इथं राहून आनंद मिळवायचो. होतं इकडं पाणी बिणी होतं. आता आमचा नगर भाग दुष्काळी भाग, आमच्याकडे उन्हाळ्यात पाणी काही राहत नसतं. आपलं इथं 12 महिने पाणी असायचं, ऊस तोडायचं असायचं, आंबे असायचे, आपलं जायचं इथं. म्हणजे वर्षाचे 2 महिने आमच्या सुट्टी इथंच जायची. तर हे धोड तुम्हाला सांगायचं ऊस वेळ करायचं, धोड कशाला करायचं? कुठली गोष्ट धोड झाली, दोडकं जरी धोड झालं तर बाजारात त्याला कोणी किंमत येत नाही. काकडी जरी धोड झाली तर ती बाजारात किंमत येत नाही. शेवंतीला फुलं आले आणि ते जर फुलं निभरत गेले तर ते शेवंतीच्या फुलाची किंमत सुद्धा कमी होते. बाजारामध्ये मेथीला जरी फुलं आले, बिगर फुलाची भाजीची गडी 20 रुपयाला गेली तर फुलाची गडी 5 रुपयाला जाते. मग जर भाजीपाल्याला किंमत कमी होती तर माणसाची वयाने किंमत कमीच होणार आहे. हे लक्षात घेऊन चालावं, याचं चिंतन नीट समजून घ्या. व्यवहार आणि वास्तव याच्यात परमार्थ जोपर्यंत घुसत नाही तोपर्यंत आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी होणार नाही. आमचा परमार्थ इकडे चाललाय आणि आमचा व्यवहार दुसरीकडे चाललाय. आमच्या व्यवहारात जे चाललंय ते विचार आमच्या धर्मात कुठंच नव्हते. आमच्या धर्मातले विचार व्यवहारात नाही, आणि व्यवहारात जे चाललंय धर्मात कुठं दिलेलं नाही. धर्म दया प्रेम करुणा माया ममता याला किंमत देतो. दया माया प्रेम करुणा माया ममता वात्सल्य क्षमा शांती शील हे असलं की धर्मात किंमत असते. आणि व्यवहारात पैसा, मग तो लबाडीचा का असा, चोरून का नाही तुम्ही? पैसा आहे तुमच्याकडे, तुम्हाला किंमत आहे. पद ते भले 1000 रुपये मतामाग वाटून का मिळवायला, पद हे तुमच्याकडे किंमत आहे. व्यवहारात पारमार्थिक ताकद शून्य असते आणि परमार्थात व्यावहारिक ताकद शून्य असते. तुम्ही लय गावचे सरपंच आहेत म्हणून इकडे किंमत आहे का? परमार्थात किंमत नाही. इथं काय आहे? इथं नीचपणा बरवी देवा नचले कुणाचा दावा, महापुरी झाडे जाती तेथे लवाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ पाया धरिल्या नचले बळ. नुसतं डांडौल करून लय मोठी सप्त्याच्या पंक्ती घालून लय मोठा लाखाचे महाराज आणून सप्ताह यशस्वी होत नाही. कोणताही सप्ताह कोणत्याही महाराजाच्या मुखातून ऐकला तर भगवंताचीच कीर्तन सेवा असते. कीर्तन सेवा कोणत्या महाराजाची आहे याला किंमत नसते. प्रत्येक कीर्तनाचे नियम ठरलेले आहेत. एक तर ते कीर्तन भगवंताच्या गुणाचं असतं, नाही तर भगवंताच्या लीलेचं असतं, नाही तर भगवंताच्या नामाचं असतं. नारदीय कीर्तनाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. एक नाम संकीर्तन, एक गुण संकीर्तन आणि एक लीला संकीर्तन. म्हणजे जे काय ऐकता तुम्ही ते तुमच्या खानदानीचं ऐकू नका ना आमच्या खानदानीचं ऐकू नका. नाही तर महाराज लय मोठे, यांची तारीख भेटत नव्हती. आपण असे हलकट लोकांच्या तारखा घेऊन काय करणार आहे? जर तुमचा धंदाच या क्षेत्रात असेल, बघा नीट ऐका बरं का, नीट ऐका महाराज, या शब्दाला किंमत द्या. महाराजांनी सांगावं काय? जे त्याच्या जीवनामध्ये अनुभवात आलं त्याच्यातून त्याला जो सार कळाला तो सार समाजापुढे दृष्टांत म्हणून मांडावा. पण एका महाराजाला विचारलं, महाराज तुमचं काय काम? ते म्हणले सकाळी 8ला एक प्रवचन आहे, 10ला एक कीर्तन आहे, दुपारी एक काला आहे, संध्याकाळी एका ठिकाणी कीर्तन आहे. दिवस पुरत नाही कीर्तनाला. मग तुम्ही काम काय करता? हेच काम. हे काम नाही, हे काम नाही.
जे असूनही संसारी जिव्हे बिगू करी. प्रत्येक महाराजाला एक धंदा असावा. तो शेतकरी का असाना शेती धंदा करावा, दूधवाला का असाना त्याने दूध धंदा करावा, त्याचा व्यवसाय असेल पारंपरिक तो व्यवसाय करावा. आणि तो व्यवसाय करून दिवसातला काही वेळ समाजाच्या प्रबोधनामध्ये देताना आपल्या व्यवसायात कसं असावं हे आधी वागून दाखवावा आणि मग लोकांना संकल्प शिकवावा. नाही तर आपण कोरडी पाषाण लोका सांगेल ब्रह्मज्ञान असं ब्रह्मज्ञान सांगून हे जग सुधारणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसा करी. इथं कोण आहे? इथं मी कोण आहे? भक्त आहे. मी भक्त. देव कोण आहे? तुम्ही सगळे देव आहात. अशी भावना ज्याची झाली त्याला देव समजला. नाही तर तुम्ही यायचे ना पाया पडायचे. आता आमच्या बोटाचे वाज घेऊन तुमचं का कल्याण व्हायचं? पण आम्हाला मोठेपणावर बसवलं. आम्हाला वाटलं आम्ही झालो मोठे. मग आम्ही मोठे झालो म्हणलं तर तुम्हाला वाटलं बा याच्या पाया पडावं. मग तुमचं वय आमच्यापेक्षा जादा, तुमची अक्कल आमच्यापेक्षा जादा, तुमचा परमार्थ आमच्यापेक्षा जादा, आमच्यापेक्षा देव तुमच्या जवळ जादा. बरोबर वाक्य नीट लक्षात ठेवा. तुकाराम महाराज सुटे. तुकाराम महाराजासारखा वेदाचा अभ्यास केलेला जगात दुसरा कोणी नव्हता. त्यांच्या गाथेला 5वा वेद असं म्हटलं जातं. आणि मग हे आमचं डामडोळ, मग आमची स्तुती, देवाची स्तुती राहिली बाजूला, आमची स्तुती आमच्याच गळ्यात हार घालायची. आता ही हार जगात फक्त दोघांच्याच गळ्यात घालतात. बेळकीचं दोघांच्या गळ्यात घालतात. एक तर देवाच्या गळ्यात हार घालतात, नाही तर मड्याच्या गळ्यात हार घालतात. आता आमचं देवही नाही मडही नाही, त्याच्यामुळे आम्ही आपला हार शाबूत बाजूला काढून ठेवला. आमच्या घरी दत्ताचं देवस्थान आहे. आमचा बाप दत्ताचा पूजा करीत होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी दत्ताचे पारायण केले. आम्हाला सवड नाही, आम्ही पारायण करीत नाही. त्यांचं ऐकून ऐकून जे काही आमच्या डोक्यात आहे तेवढंच असतं. पण किमान हार गेला आणि दत्ताला घातला तर दत्त जरी म्हणत असं बुवा फोकाटचा का व्हायला हार आमच्या गळ्यात घालतोय बुवा, मग त्याच्यामुळे आम्ही आपला इज्जतीत नेतो, आमच्या दत्ताच्या गळ्यात घालतो. त्याचं बिचाऱ्याचं आयुष्याचं पुण्य तुमच्या वाट्याला निम्मा वाटून वाटून घेऊ आपण. पण हे आमच्या गळ्यात घालून आमची डामडोळ वाढवून आमची प्रतिष्ठा वाढवून जगात कल्याण होणार नाही. लक्षात ठेवा. परमार्थामध्ये सर्वात वैराग्य ज्याचं जागं झालं असेल तो खरा परमार्थिक असतो. आणि जो परमार्थात येऊन सौभाग्याच्या गप्पा मारत असेल त्याच्यासारखा दुर्दैवी परमार्थिक कोण नसतं. व मी पहिला म्हणजे गरीब होतो आणि देवदेव करायला लागलो. देवाच्या कृपेने माझं कल्याण झालं. देवाच्या कृपेने माझा बंगला झाला. देवाच्या कृपेने माझ्याकडे आज मोठी गाडी आहे. देवाच्या कृपेने बँकेत 10 लाख रुपये. भामट्यांनो तुम्हाला सांगतो देवाच्या कृपेने पैसे मिळत नसतात. उलट देवाच्या नादी लागला का त्याचं सांसारिक वाटोळं होतं. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतो. काय म्हणतो तुकाराम महाराज? बरे झाले देवा निघाले दिवाळे. मग तुमचं देवळा निघालं का? नाही. याचा अर्थ तुम्ही परमार्थात आहेत का? नाही. माझं देवळा निघालं का? नाही. मग मी परमार्थात आहे का? नाही. आहे पण मी लबाडे, मी भामटा आहे म्हणून तर माझी माडी झाली ना. मी जर भामटा नसतो तर माझी झोपडी तशीच असते की नाही. ज्या अर्थी माझी माडी झाली त्या अर्थी जगातले 2 रुपये मी काय केले? लुटले. तुम्हाला असं वाटतं का की बिगर लुटता माणूस खाऊ शकतो 2 वेळाला? या जगात नीतिमत्ता जर आज जगायला गेलं तर तो माणूस 2 टायमाला खायला सुद्धा मागे. बरोबर का? नीट लक्षात ठेवा. एवढं अन्नदान चालू आहे. एकाच्या लग्नाला गेलो, जे पाहुणे जेवण करून आले त्यांना पुरीचा बाबतीत ना म्हणतो जेवण जा बरं का, जेवण जा बरं का. 250 रुपयाला ताट आहे, 250 रुपयाला ताट आहे. आणि एवढा सुगंध त्या अन्नाचा दरवळल्यामुळं 2-4 भिकारी त्या मंडपात आले आणि यांनी काय केलं? 2-4 जवान पोर काठी घेऊन बसवले. हे पोरांनो इकडं बसा काठी घेऊन. हे भिकाड्यांना आत येऊन नका देऊ बरं का. अन्नदान म्हणतो. पुरीच्या लग्नात अन्नदान चालू आहे म्हणतो. आणि फुगलेले पाहुणे अजून गज फुगितो म्हणजे उद्या आपण झाडावर बसले तर ॲडमिट केलं पाहिजे यांना. म्हणजे असे डबल चालू. आणि तिकडं उपाशी राहिलेले 2-4 जण आले. त्यांना वाटलं चला बा आज तरी गोडधोड खायला भेटेल. त्यांना काठी घेऊन हाकून दिलं. चव घालता का आमची म्हणतो. आमची चव घालायला आले घेतात. बाहेर म्हणतो. अजिबात भेटायचं नाही म्हणतो. मला सगळं झाल्यावर उरलं तर तुम्हाला देईन म्हणतो. आणि मग याचं चाललंय अन्नदानचा रट्टा. आशीर्वाद लागेल म्हणतो. अरे यांना खाऊ घालून काय करतो? यांच्याच घरचं वाया जातंय. प्रत्येकाच्या घरातलं अन्न जर संध्याकाळच्याला वाया जात असेल, आज उरल्याला उद्या फेकून द्यायची वेळ आली असेल तर त्याच्यासारखा नालायक परिवार कोणता नाही. जर तुमच्या घरात रात्री भाकरी उरली ना, सकाळी कुट्टा करून पोहे कॅन्सल करा आणि ते नातवांना कुट्टा खाऊ घाला. तुम्ही कुट्टा खा, मरता काय कुट्टा खाऊन? उलट ताजा भाकरीचा भाग पचन संस्थेला ताण देतो. शिळी भाकरी मुरलेली असते.
मुरलेली ज्वारी, मुरलेलं अन्न, मुरलेलं धान्य हे निरोगी माणसाला ठेवतं. म्हणून तर आपल्याकडे गेल्या अनेक पिढ्या नव्याची पुनव केली जायची, बरोबर का? नव्याची पुनव म्हणजे काय असते की रब्बीचं नवीन धान्य आलं की त्या दिवशी काय करायचं, त्या धान्याची पूजा करायची आणि त्या दिवशी त्या धान्याच्या घुगऱ्या करून खायच्या. भाकरी करून नाही खायच्या, घुगऱ्या करून खायच्या. का बरं घुगऱ्या करून खायच्या? कारण ते अन्न शिजतं का नाही, त्या अन्नामध्ये शिजण्याची प्रक्रिया, काही डाळी अशा असतात त्याला तो बिसलरी पाणी शिजवलं तरी डाळ शिजत नाही. म्हणून तर आपण म्हणतो याची डाळ शिजली नाही, बरोबर का? व्यवहारातलं वाक्य लक्षात घ्या. डाळ सुद्धा ती दिसायला जरी चांगली दिसली तर ती काय व्हायला पाहिजे, शिजायला पाहिजे. मग ते म्हणतो पाणी खारं होतं म्हणून नाही शिजली. अहो चांगली डाळ असेल तर पाणी कसंही असलं तर शिजलीच पाहिजे. मग आपण म्हणतो याची डाळ शिजली नाही. मग हे सांगत काय होतो, त्या नव्याच्या पुनवाला त्या नवीन धान्याचं घुगऱ्या करून खायच्या आणि मग ते धान्य ढिकीत भरून, पोत्यात भरून, कणगीत भरून ठेवायचे. पहिले कणगी होते आपल्याकडे, कणगीत भरून ठेवायच्या आणि ते धान्य काढायचं कधी माहिती आहे का? पुढच्या वर्षीच्या नव्याच्या पुनवाला यंदाचं धान्य वापरायला चालू करायचं. यंदाचं धान्य पुढच्या वर्षीच्या नव्याच्या पुनवाला पासून 1 वर्षभर वापरायचं. म्हणजे जे धान्य घरात 1 वर्षभर ठेवलं ते जर तुम्ही खायला चालू केलं तर मी तुम्हाला डॉक्टर म्हणून सांगतो, तुम्हाला होणाऱ्या रोगांपैकी 50% रोग होणार नाही. पण ताजी भाकर तव्यावरची टोपल्या सुद्धा पडून द्यायची नाही. तव्यावरची ताजी खायची ज्याला सवय लागली त्याला सहनशक्ती अत्यंत कमी असते. सतरंजीव झोपणारा माणूस एखाद्या दिवशी गादीवर झोपला तर त्याला त्रास होत नाही. पण रोज गादीवर झोपणारा माणूस एखाद्या दिवशी सतरंजीव झोपायची वेळ आली रातभर त्याला झोप लागत नाही. रोज एअर कंडिशनमध्ये झोपणारा माणूस एखाद्या दिवशी बिगर फॅनचा झोपायची वेळ आली त्याला झोप लागत नाही. पण रोज गरमीमध्ये झोपणाऱ्या माणसाला एखाद्या दिवशी एअर कंडिशन मिळाला तर त्याला त्रास होत नाही. लक्षात ठेवा, हे चित्र लक्षात ठेवा. या जगाचा एक नियम आहे, निसुखत्वं सुखायचं. लक्षात ठेवा, सगळ्यांनी हे वाक्य लक्षात ठेवा. शेवटी मी तुम्हाला फार काही देईल असं माझ्याजवळ नाही, किंवा तुमच्याकडे असं कोणतं कमी नाही आहे, कमी दिल्याने तुमच्यात भर होणार आहे. तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात पण तुमची दिशा चुकते. ज्ञानाचा व्यवहारात वापर करण्याची दिशा चुकली की माणसाला दुःख येतं. दुःख जगात नाही, उन्हात दुःख नाही, सावलीत दुःख नाही, पण सापेक्षता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात उभं राहणं दुःखदायक असते आणि हेच हिवाळ्याच्या दिवसात लोक उन्हात बसले असते, म्हणले असते गार लागत कसं ऐकून आपण ऐकू. उन्हाळा आणि पावसाळा, हिवाळा आणि पावसाळा याच्यातला फरक हा सापेक्ष फरक आहे. आणि सापेक्षतेमध्ये दुःख आहे. आपल्याकडे लोक पाऊस पडावा म्हणून देवाची पूजा करतात. कोकणामध्ये लोक पाऊस बंद करा म्हणून देवाची पूजा करतात. पाऊस बंद करा बुवा, आता देवा आता प्रलय झाला, आता बंद करा, देवाला विनवणी करतात. आणि आपल्याकडे पाऊस येऊन द्या म्हणून लोक देवाची आळवणी करतात. दोघेही भक्त देवाचे देव हसतो, म्हणतो अहो इथं पाऊस बंद करायला सांगितलं, इथं पाडायला सांगितलं. पण देव पण असा आहे, सगळ्यांना सगळं देत नाही. या जगात परिपूर्ण कुणी नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे पैसा कमी पडतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बुद्धी कमी पडते, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला धनसंपदा कमी पडते. म्हणजे हे गणित आहे. या जगात सर्व गुण संपन्न भगवंत सोडून कुणी नाही. म्हणून तर ज्यांना आपण ज्ञानमाऊली म्हणतो, कोण म्हणतो? ज्ञानमाऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर महाराज, ते सुद्धा आपल्या ओळीमध्ये एका ठिकाणी स्वतःला सगळ्यात अडाणी समजतात. काय म्हणतात माऊली? अल्पज्ञ आम्ही हे जेव्हा आम्हा कळले. ज्ञानमाऊली ज्ञानराज आपल्यासाठी फार मोठे. जसं शाळेमध्ये प्राध्यापक लोकांचे पगार 2.5 लाख रुपये असतात, 3 लाख रुपये पगार असतो प्राध्यापकाला महिन्याने. शिकवायचं काहीच नसतं, आठवड्यातून 2 तास 1 तास 4 तास शिकवितो. लोक त्यांना मानतात, प्राध्यापक प्राचार्य असं तसं तसं, फार हुशार आहेत आमचे सर असं तसं. आता ते सर किती हुशार आहेत हे फक्त कोणाला माहिती असतं, त्या सरांनाच माहिती असतं. त्यांच्यापेक्षा जास्त काय बोलत नाही. आता तुम्ही मला फार फार बाबा डॉक्टर साहेब तुमचा फार अभ्यास आहे, आता मी किती नालायक आहे, मी किती हलकट आहे तुम्हाला काय माहिती? हे मला माहिती असतं. या जगात माझं वास्तव, बरोबर का? हे वाक्य फार गंभीर आहे. माझं वास्तव या जगात फक्त दोघांनाच माहिती. दोघं म्हणजे काय? माझ्या बायकोला म्हणजे त्याला माहिती मी काय, काहीच माहिती.
तुमच्या बायकोला माहिती तुम्ही कसे? अजिबात नाही. पार तुमचे वय 80 झालं, तिचं वय 75 झालं, तुम्हाला वाटतं का तिला सगळं माहिती? तिला काहीच माहित नाही, म्हणून तर संसार चालू आहे तुमचा. जर तिला माहित असतं तर तुमचा कवच घटस्फोट झाला असता. लक्षात ठेवा, माझ्या बायकोला माझं काहीच माहित नाही, म्हणून तर माझी बायको माझ्या संग संसार करते. नीट लक्षात ठेवा, माझ्या बायकोचं मला काहीच माहित नाही, म्हणून मी तिच्या बरोबर नाही संसारात. जर मला सगळं तिच्या मनातलं कळलं असतं, तिच्या मनातल्या भावना कळल्या असत्या, तर 1 मिनिट सुद्धा आमचा संसार चालला नसता. माझं वास्तव फक्त दोघांना माहिती, त्याच्यापैकी एक मी, दुसरा भगवंत. याच्यावर ज्याचा विश्वास आहे त्यांनी परमार्थ करावा, अन्यथा परमार्थात काही दम नाही. म्हणून तर तुकाराम महाराज हे परमार्थाचं नाटक आहे ना, हे नाटक आहे. हे काय म्हणतात? हा तमाशा आहे. हे चाललंय ना, इथं हार ठेवलाय, इथं मला बसवलंय, इथं फोटो छापलाय, फ्लेक्सबोर्ड छापलाय, हे सगळं माळकरी, वारकरी, टाळकरी, हे काय आहे? नाटक आहे. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. काय म्हणतात? कथा करुनिया दावी प्रेम काळा. तुकाराम महाराज म्हणतात बरं का, नीट ऐकून घ्या. कथा करुनिया दावी प्रेम काळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. आता हे टीव्हीला पाहतो ना, हे महाराज लोक टीव्हीला काय करतो? कथा करुनिया दावी प्रेम काळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. दर्भ खोवी कानी, तुळशी खोवी कानी, दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नाशिकाची. टिळे टोपी माळा, देवाचे गवाळे. हे काय? गवाळे. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात. टिळे टोपी माळा, देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. हे कशासाठी चाललंय? सगळं नाटक पोटासाठी चाललंय, बाकी काय नाही. देव तिकडे कुठं का जायना, देवाचा आपला संबंध नका काही जाईना, पण फक्त देवाच्या नावाने माझं यादीत नाव जावा की हा वारकरी आहे, देवाची भक्ती करतो, लय भक्ती करतो. याला देवाचं काहीच कळत नाही. देव कुठं असतो याच्याबद्दल याने कधी अभ्यासही केला नाही. मग काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? टिळे टोपी माळा, देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. गोसाव्याच्या रूपे, रूप गोसाव्याचं, गोसाव्याच्या रूपे हिरी परनारी, तयाचे अंतरी कामलोभ. आली टीव्हीला बातम्या. का आल्या? का बरं? गोसाव्याचं रूप ना, मग गोसाव्याच्या रूपात काही चालतं, कारण देवाचा भक्त तो. आणि मग आम्ही त्याचे पायी घालू, मग आम्ही काही करायला नाही घालू का? कारण देवानीच, लोकांना वाटतं देवानीच सांगितलं असेल, देवानी सांगितलं असेल. रास क्रीडा, कृष्ण लीला. मग हे लीला करणारे कृष्ण युगात होऊन गेले, आम्हाला कलियुगात पण काही लोक म्हणतात आम्ही कृष्णाचेच अवतार आहे, मग असंच करा. मग या यादीत काय केलं? कृष्णाला काय होतं म्हणजे 16,018 बायका होत्या. मग आम्हाला चढ लागला, चढ लागला. मग काय सांगतो तुकाराम महाराज म्हणतात? गोसाव्याच्या रूपे हिरी परनारी, त्याचे अंतरी काम लोभ. धंदा खोलला ना आता. आता समजा तुम्ही मला ₹1,00,000 दिले असते तर मी असं नाचत बसलो असतो. नाचल्याशिवाय कीर्तन इठाला 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 असं अंगात आल्याशिवाय लोकांचे पैसे वसूल होत नाही. मग काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे. मग कीर्तन करायचं म्हणलं, उठलं पाहिजे कीर्तन. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमी विना डोळे गळतात. प्रेमी काय? प्रेम नाही, फक्त पैशासाठी आलो, पैशासाठी काम करायचं, पण लोकांपुढे नाटक करायचं, रडायचं. काय देवाचे हाल झाले, काय भगवंताचे हाल झाले, काय भगवंताला त्रास झाला. त्रास त्याला झाला, हाल त्याचे, माल कोणाला भेटला? आम्हाला भेटला. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमे विना डोळे गळतात. तो का म्हणे ऐसे मायेचे मैंद. मलिदा आपण नाही यात्रेत जात्रेत मलिदा करतो. तो का म्हणे ऐसे मायेचे मैंद, त्यांचे पाशी गोविंद नाही नाही नाही. इथं गोविंद नाही. गोविंद कुठे आहे? जनाबाईच्या जात्यावर. गोविंद कुठे आहे? शेतकऱ्याच्या पाघारीवर आहे. गोविंद कुठे आहे? धार काढणाऱ्या दूधवाल्याच्या हातात आहे. गोविंद तिथं आहे. इथं फक्त गोविंदाचं भजन आहे. म्हणून तर एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये कुठं टाळ कुटायचं काम चाललं तर आपण म्हणतो यांच्या घरात काय चालू आहे? भजन चालू आहे. आणि एखाद्याच्या संसाराचं वाटोळं झालं ना, आपण काय म्हणतो? याचं काय झालं? याचं भजन झालं.
त्याचं काय झालं? भजन झालं. इथं डोक्यात टोपी घातल्याशिवाय कीर्तन करू नये, प्रवचन करू नये, नियम काढा. आणि एखाद्या माणसाने एखाद्याला 2 रुपयाला फसवलं, आपण म्हणतो यो मला टोपी घालून गेला, यांनी मला काय घातली? टोपी घातली. इथं आल्यानंतर चंदनाचा टिळा लावला. गावात गेल्यानंतर जर एखाद्याने 5-10 रुपयाला झटका दिला, आपण म्हणतो यांनी मला 10 रुपयाला काय लावलं? चंदान लावलं म्हणतो, बरोबर का? इथं आल्यानंतर म्हणले याला गंडा घाला म्हणले. का? कारण याला बाहेरची बाधा झाली म्हणले, याला गंडा घाला, तावीज द्या म्हणले. आणि बाहेर एखाद्याने लाख रुपयाला फसवलं तर आमच्या पेपरला बातमी आहे, यांनी लाखाला काय घातला? गंडा घातला, बरोबर का? म्हणजे इकडं देवाच्या नावाने तेच आणि व्यवहारात ती व्यवहाराच्या नावाने तेच, पण दोघांमध्ये काय आहे? विपर्यास आहे. दोघींचा अर्थ वेगळा आहे. इथली टोपी तिथली टोपी, इथलं चंदन तिथलं चंदन, इथलं भजन तिथलं भजन. दोघात काय? विरोधाभासी तत्व आहे. का बरं विरोधाभासी तत्व आहे? कारण आमच्या संसारात आम्ही नीतिमत्ता सोडली, सत्य सोडून दिलं, आम्ही न्याय सोडून दिलं, आम्ही व्यवहारामध्ये दया, प्रेम, करुणा, माया, ममता, क्षमा, शांती, शील सगळं सोडून दिलं. काही नाही ठेवलं आम्ही व्यवहारात. पैशासाठी वाटेल ते करायला तयार झालो आम्ही. वाटेल ते घरामध्ये 4 चाकी गाडी असून सुद्धा कुपनावर अंगठा देतो आणि कुपनचं धान्य आणतो. आणि घरा शेजारचा माणूस उपाशी झोपतो, कष्ट करतो, आणि त्याला विचारलं तुम्हाला नाही भेटत का? ते म्हणतो नाही राव, कुपनावर धान्य मला नाही भेटत. ज्याला गरज आहे त्याला कुपनावर धान्य भेटत नाही. आणि ज्याच्या घरी ऊत आलाय, ज्याला सालसंधी त्याच्या घरी ऊत आलाय, तो कुपन सोडायला तयार नाही. बरं, आता मी थोडासा राजकारणात सरपंच गावचा, म्हणून मी मध्ये तहसीलदार साहेबांकडे गेलो. म्हणलं साहेब, आमच्या गावामध्ये 45 लोक असे आहेत की ज्यांना 2 वेळ पुरल एवढं अन्न त्यांच्या घरात नसतं. यांना कुपनावर धान्य चालू करा, गरज आहे म्हणलं माझ्या गावची. ते म्हणले मग ज्या अर्थी तुमच्या गावात 45 लोक बिन धान्याचे घरात राहतात, त्या अर्थी तुमच्या गावामध्ये असे 45 लोक असतील, त्यांना घेऊन या की ज्यांच्या घरी सगळं सधनता आहे, सुबकता आहे, संपत्ती आहे, धन दौलत आहे, त्यांचे 45 धान्य कमी करतो. म्हणलं माझ्या बापाने शिकवलं का सांगून देऊ? तुम्ही दाखवा बरं घरी करोडपतीचं धान्य बंद करून. ते नाही उद्या दांडका घेऊन आला माझ्या घरी, याच्यासाठी सरपंच केला काय तू? मग धान्य बंद करायसाठी केला काय? म्हणजे हे बंद होत नाही, हे चालू होत नाही, आणि चाललं इठाला 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 चालू. असा बोलता इठली की एक उपाशी आणि एक तुपाशी खातो. काय जणी खातो? हे लाडक्या बहिणीला आले पैसे, लाडक्या बहिणीला पैसे आल्यानंतर लाडक्या बहिणीने जगात जी किंमत असते संसाराची, पती पत्नी, बघा कायद्याप्रमाणे काही असू द्या, पण धर्माप्रमाणे लग्न झाल्यानंतर बाई गड्याच्या घरात जाते का गडी बाईच्या घरात जातो? लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला नवऱ्याच्याच घरी जावं लागतं. हा कायदा तुम्ही बनवला नाही, हा कायदा आंबेडकरांनी बनवला नाही, हा कायदा लोकशाहीत बनला नाही, हा कायदा धर्मसंस्थापनेपासून चालू आलेला आहे. ही प्रजासत्ताक पद्धत नसून ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. पुरुष प्रधान संस्कृती आहे. स्त्रीलिंग आणि पुरुष लिंग. जसं एखादी बॅटरी असते, या बॅटरीमध्ये 2 पॉईंट असतात, 2 ठिकाणी 2 वायरी जोडलेल्या असतात. एक धनभार असतो, एक ऋणभार असतो. धनभार आणि ऋणभार असतो. यापैकी धनभार याची वायर जाड असते, ऋणभाराची वायर कशी असली चालते, कशी पण भार तुकडे टाकडे करून जरी जोडली तर ती न्यूट्रल म्हणून धरली जाते. शेवटी याची पूर्ण क्षमता ही धनभारावर असते. तशी संसाराची पूर्ण क्षमता ही पुरुषाच्या पुरुषत्वावर अवलंबून असते. म्हणून पुरुषार्थ हा संसाराचा जो अर्थ आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हा पुरुषार्थ पुरुषासाठी जोडलेला आहे. बरोबर का? थोडंसं तुम्हाला वास्तवात आणि व्यवहारात थोडा इथं गडबड होईल. कायद्याच्या बाजूने संविधानाचे कायदे आणि धर्माचे कायदे यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मेळ बसत नाही. धर्माच्या कायद्यात ज्याला पुण्य म्हटलं, धर्माच्या कायद्यात ज्याला पुण्य म्हटलं, संविधानाने त्याला बेकायदेशीर ठरवलं. धर्माच्या कायद्याने ज्याला पाप म्हटलं, संविधानाने त्याला कायदेशीर ठरवलं. बघा, आता गावामध्ये 2 प्रकारचे दारू विक्रेते असतात. एक लायसन काढून बिअर बार टाकून त्याकडे पाटी लावून विकणारे, दारू विकणारे लायसन होल्डर, आणि एक ही महाग असते म्हणून हातभट्टी काढून 5 रुपयाला फुगा विकणारे दारू विक्रेते असतात. आता
कायद्यामध्ये एक कायदेशीर दारू विकतो आणि एक बेकायदेशीर दारू विकतो. मग गिराईक ज्यादा कोणला असतं? जो बेकायदेशीर विकतो त्याची स्वस्त मिळते, ह्या भावात मिळते म्हणून त्याला गिराईक जास्त असतं. मग हा काय करतो? तीनदा साहेबांना फोन करतो, हो साहेब अहो तिकडं चालू आहे, अवैध चालू आहे, अवैध चालू आहे. मग ते बंद करा. का? कारण याच्या धंद्यावर परिणाम व्हायला लागला. बरोबर का? आता बारीक आहे का? बरं का? कोणाचे असेल तर माफ करा बरं का, धंदा असेल तर. मी काय तुमच्या धंद्यावर पाय द्यायला आलेलो नाही. तुमचा धंदा चालू द्या तुमचा. शेवटी तुमच्या धंद्यावर पोट आहे तुमचं. पोट कशावर भरायचं याच्यासोबत सुद्धा समाधान अवलंबून असतं. तुम्ही जर लोकांचे मुंडके मोडून पोट भरणार असाल तर ते पोट कधीच भरणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर लोकांचं कल्याण करून पोट भरत असाल तर एक तीळ 7 जणांनी खाल्ला तरी त्यांचं पोट भरलं, हे लक्षात ठेवा. माऊली म्हणतात न्यूनही पुरते अधिकही सरते संसारी. हा संसारात लयच पैसे असले तर सुख लागतं असं नाही, आणि पैसे नसले तर दुःख लागतं असं नाही. अनेक भिकारी रात्री आरामशीर झोपतात, उद्याची चिंता करत नाही. त्यांना माहिती आपण देवाच्या नावाने भीक मागतो, देव मला उपाशी ठेवणार नाही. आणि अनेक पैशावाले रातभर झोपत नाही. ते म्हणजे रात्री मी झोप लागली, डोळा लागला, कोणी येऊन जर पैसे घेऊन गेले तर माझं काय खरं नाही म्हणून रातभर जागवतो. वॉचमन ठेवतो, परत वॉचमनकडे हा लक्ष देतो. वॉचमन काय करतो? मग वॉचमन ठेवला कशाला? नाही म्हणले भरोसा काय कोणाचा? याचा कोणावर भरोसा नाही. याचा ज्याचा सत्य संपत्ती पैसा याच्यावर भरोसा असतो त्याचा भगवंतावर भरोसा नसतो. आणि ज्याचा भगवंतावर भरोसा असतो तो भगवंताच्या भरोशावर सगळं सोडून येतो. जसं मी माझा अख्खा दवाखाना सोडून आलो. कोणाच्या जीवावर सोडून आलो? देवाच्या भरोशावर सोडून आलो. काय कोणाच्या जीवावर सोडता येतो का? नाही. हे जग फक्त आणि फक्त चालतं राम भरोसे. राम भरोसे चालतं. आणि रामावर विश्वास असेल तर सगळं अनुकूल आहे, रामावर विश्वास नसेल तर सगळं प्रतिकूल आहे, सगळं प्रतिकूल आहे. आणि म्हणून सांगतो काय की कायद्याने एकाला कायदेशीर दारू विक्रेता ठरवलं, एकाला बेकायदेशीर दारू विक्रेता ठरवलं, पण धर्माने मात्र दारू विकणाऱ्याला पापी सांगितलं. पाप तो नर पापिया, तो नर पापिया, की जो असे धर्मविरोधी कृत्य करून आपला उदरनिर्वाह करतो तो पापी असतो. मग पापाचे 2 प्रकार आहेत का? वैध पाप आणि अवैध पाप? नाही, अवैध पाप नाही. प्रत्येक गोष्ट वैध असू द्या ते पापच आहे, ते पापच आहे. स्वयंपाकघरात चपला घालून जाणं पापच आहे, देवळात चपला घालून जाणं पापच आहे, बिगर आंघोळीची पूजा करणं पापच आहे. तुम्ही म्हणाल फक्त आंघोळ देवाच्या पूजेपुरती करायची आणि मग देवाची पूजा नसेल तर त्या दिवशी बिगर आंघोळीचं राहायचं का? म्हणून तर आम्हाला काय सांगितलं? नित्य नियम सांगितले, नित्य नियम सांगितले. तुम्ही तिकडं दिवस कोणताही असू द्या, कोणताही वार असू द्या, तुम्हाला पहाटे उठावं लागेल. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे उत्थाय उत्थाय सततम आरोग्यम धीमताम तस्य. आरोग्य त्याला मिळतं जो माणूस पहाटे 4 ते 5 मध्ये उठतो. बघा आता हे थोडं डॉक्टरकी शास्त्र तुम्हाला समजून सांगतो. 4 ते 5 मध्ये उठणाऱ्या माणसाला जगातले निम्मे रोग होत नाही. 6 ते 7 मध्ये उठणाऱ्या माणसाला जर उठल्याबरोबर व्यायाम केला तर त्याला जगातले निम्मे रोग होत नाही. आणि जो 7 नंतर उठतो त्याला किती व्यायाम केला आणि किती पथ्य पाळले तर जगातले निम्मे रोग आपोआप होतात. म्हणून तुमच्या नातवांना काही झालं तर पहाटे 5ला उठायची सवय लावा. जो पहाटे 5ला उठतो तो धर्मात असतो, आणि जो 7ला उठतो, ज्याला सूर्य उठवतो, ज्याला सूर्य उठवतो तो धर्मात नसतो. जो सूर्योदयापूर्वी उठतो, लाल छटा आभाळामध्ये, लाल छटा, पहाटेची वेळ, ब्राह्म्य मुहूर्त, रामप्रहर याच्या आत जो उठून तयार असतो तो देवाचा भक्त असतो. मग भक्तीची मार्ग तिथून सुरू होतात, तिथून सुरू होतात. असं नाही का 12ला उठला कीर्तनात येऊन बसला, डोळे चुळत बसला, याला भक्त म्हणत नाही. एवं सतत युक्त आहे भक्त्वास्त्वं परि उपासते इच्छाप्यक्षरं व्यक्तम तेषांके योग वित्तम. या भक्ती मार्गामध्ये खूप ताकद असते. हा श्रेष्ठ मार्ग आहे, पण कुणासाठी हे पण कळलं पाहिजे. भक्ती समजा बरेच लोक असं म्हणतात की आमच्या वडिलांनी आतापर्यंत 20 दिंड्या केल्या, दरवर्षी चातुर्मास धरतात, दर एकादशीला भजन करतात, दर आठवड्यातून 1 दिवस शनिवारचा उपवास करतात. आमचे वडील फार पुण्यवान आहेत. तुम्हाला मी सांगतो, पुण्याचा याच्याशी काही संबंध नाही, काही संबंध नाही. तुम्ही भजन केलं म्हणजे तुम्हाला पुण्य लागतं, आणि तुम्ही भजन नाही केलं म्हणजे तुम्हाला पाप लागतं, असं कुठं लिहिलंय? असा ग्रंथ माझ्याकडे घेऊन या, मी उद्यापासून तुमच्या घरी तुम्ही म्हणाल ते काम करायला तयार होतो. धर्म असा नाही. धर्म असा आहे की तुमचं विहित कर्म जे आहे,
ते न सोडता माऊलींनी एका ठिकाणी फार सुंदर ओवीची रचना केली आहे. आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मनाले, येन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफली आसन धरावी कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन. परी अर्जुन तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकूनी करी कर्मी. आणि शेवटची ओवी नीट ऐकून घ्या. जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिचे, तरी ते परिपूर्ण होय जाण. आता हे फार अवघड आहे बरं. कसं आहे हे पहिलं सगळं लटांबर कळतं मला. चांगलं वागावं, पुण्य करावं, सत्कार्य करावं, सत्कर्म करावं, वाईट कर्म करू नये, पाप करू नये, चुकीचं करू नये, लाबाड्या करू नये, खोटं बोलू नये, हे सगळं कळलं तुम्हाला. पण सगळं चांगलं करून, चांगलं वागून, खरं बोलून जे काही तुम्ही जगाचं कल्याण केलं, ऐका बरं का, आता इथं घोटाळा आहे बरं का, इथं आपला तुमचा माझा घोटाळा कुठं आला, इथं आला. काय? जे तुला आले कर्म निपजे, चांगले बरं का, वाईट नाही. जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे. म्हणून तर भगवद्गीतेचं पारायण करतो ना आपण. पारायण ज्ञानेश्वरीचं करतो. ज्ञानेश्वरीच्या पारायणचा एक अध्याय संपला की सगळ्यात शेवटी एक वाक्य पडतं. काय वापरतो? कृष्णार्पणम अस्तु. बरोबर का? कृष्णार्पणम अस्तु. कृष्णाला हे काय केलं? अर्पण केलं. अर्पण का करायचं? आपण देवाला काय करतो? फुलं अर्पण करतो. का बरं? फुलं का अर्पण करतो? फुलं सुगंधी आहेत म्हणून अर्पण करतो. देवाला नैवेद्य का अर्पण करतो? आणि तो सुवासिक सुंदर सुगंधी सुरुची भोजन आहे म्हणून आपण देवाला. का खरकाटं उरलं म्हणून निवद दाखवायला गेलं कोणी? तुमच्यात कोणी केलं का असं? का जेवायला बसले, 7-8 जण जेवले, उरलं होतं, झालं देवाला निवद दाखवले, उरलं तर देवले, असं कोणी निवद दाखवला का? काय केलं? स्वयंपाक झाला, जेवायच्या बसायच्या आधी काय म्हणले? निवद दाखवला का? म्हणजे आधी देवाला निवद दाखवतो आणि मग आपण जेवायला बसतो. का बरं? कारण त्या अन्नाचा प्रत्येक भाग प्रसाद रूपाने आपल्या घरात यावा, प्रसाद रूपाने घरात यावा. आणि प्रसाद ही देवाची योजना आहे. अन्न आणि प्रसाद, जेवण, थाळी आणि प्रसाद याच्यामध्ये फरक असतो. प्रसाद हा माणसाला प्रसन्न करतो. काय करतो? प्रसन्न करतो. पोट भरलं म्हणून माणूस प्रसन्न होतो का? नाही होत. असं पण दही हंडीमध्ये थोड्या लाह्या आणि थोडी दही भरून ठेवलं आणि 1000 लोकांचा काला चालू आहे आणि त्यातला एक दाणा ज्याच्या मुखात गेला तो काय झाला? प्रसन्न झाला. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानां हानी यस्य उपजायते प्रसन्न चेतसा आयु बुद्धिर एव अवतिष्ठते. बुद्धीची ही पात्रता जी असते ना, ही बुद्धी वाईट मार्गाला सुद्धा लावते आणि चांगल्या मार्गाला सुद्धा लावते. चांगल्या कामाला गेली ना बुद्धी तर टिकत नाही, वाईट कामाला बुद्धी लवकर सोडित नाही. बरोबर? आता हे थोडंसं अवघड पुढं आहे. याच्यापर्यंत न जाता मूळ अभंग जो आपण प्रवचनासाठी निवडला होता, आली या संसारात. कोण कोण आलं? तुम्ही कुठं आले? संसारात आले. ब्रह्मचारी कुठं आले? संसारात. संसार म्हणजे हे जग, हे विश्व. हे विश्वाला काय म्हणतात? संसार म्हणतात. अवघाचे संसार सुखाचा करी. अवघाची म्हणजे काय? बाबा नवरा बायको इथून संसार सुरू झाला. तो आश्रम व्यवस्थेमध्ये आहे. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, ब्रह्मचर्य हे आश्रम व्यवस्था आहे. पण संसार म्हणजे हे जगाला काय म्हणतात? हा पसारा जो आहे ना सगळ्या भूतलावरचा, याला संसार म्हणतात. मग या संसारात कोण कोण आलं? जेवढे जन्माला आले ते कुठे आले? संसारात आले. आले या संसारात. आता आलेच आहेत ना तुम्ही? आले. खरं आहे, आम्ही आलो. पुढं काय करा? उठा. तुम्ही म्हणा आम्ही काय झोपलोय का आमचं लक्ष नाही? उठा. उठा म्हणजे काय? जागृत व्हा, जागे व्हा. आम्ही झोपलेलो आहोत, आम्ही अंधकारात आहोत, आम्हाला काही दिसत नाही. काय दिसत नाहीये? आम्हाला जगातलं सत्य दिसत नाहीये. आमच्या पुढं काय दिसतंय? हे सगळं पंचभौतिक जग दिसतंय. पण या पंचभौतिक जगाच्या आतमध्ये जे तत्व आहे ते आम्हाला दिसत नाही.
एखाद्या वावरात गेले ना तुम्ही, तर वावरातलं पीक दिसतं, वावरातली भरलेली ज्वारी दिसते, मका दिसते, पण वावराचा मालक दिसतो का तुम्हाला? तुम्ही कधी पाहिला का वावराचा मालक? नाही. तुम्ही फक्त म्हणले हो आलं लय भारी वावर आहे, कोण याचा मालक? मग त्या मालकाचं नाव येतं. तसं हे सगळं भारी भारी दिसतं ना, तुम्ही किती भारी दिसता, तुम्ही किती सुंदर दिसता, पण तुम्ही जे दिसता ते तुम्ही नाही, तुमचा मालक. जो मालक, आता ही बाईचा मालक गेला, बाई राहिली, कशी राहिली? शव रूपात राहिली, तिचं शरीर राहिलं, तिचं शव राहिलं. मग आपण काय केलं? तिला उचलली, खांद्यावर घेतली, 4 लोकांनी नेली, तिला जाळून टाकली, तिची राख उरली, ती राखही नेली, ती पण नदीला टाकून दिली, तिच्या अस्थी उरल्या, त्या दहाव्याला घेतल्या, त्या दहाव्याला परत पेटून दिल्या, आणि मग नंतर परत त्या अस्थी घेतल्या, ते वेगळून काय ठेवलं नाही. काय ठेवलं का तिचं तुम्ही? का तिची काही घरात भरून ठेवली एखादी वस्तू? का तिचा एक करगडी काढून ठेवली? बा लय भारी होती, केस भारी होते, एखाद्या पिक्चरच्या हिरोईनचे केस भारी होते म्हणून कोणी काढून ठेवले? लय लता मंगेशकरचा गळा चांगला होता म्हणून कोणी कापून ठेवला? नाही. हे अख्खं नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. लग्नात एकदा सावधान म्हणलो, आता इथं आम्ही एकदा सावधान म्हणलो, आता सावधान. मग काय करा? करावी तातडी परमार्थाची. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा वाढणार. याच्यावरती बारीक अभ्यास करून एक छोटंसं चिंतन मांडतो आणि प्रवचन संपवतो. उठा, वेग करा, शरण जा, शरण जा. कुणाला शरण जा? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला, ज्याच्याकडे ताकद आहे त्याला, जो पदावर आहे त्याला. लोक काय आमदाराच्या पाया पडतात, लोक खासदाराच्या पाया पडतात, लोक पैशावाल्याच्या पाया पडतात. आता एकाचा 2 नंबर धंदा होता, ती पहिलं खायला माग होतं, 2 नंबर धंदा चालू केला, असा पैसा गोळा केला, तो प्रत्येकाला म्हणायचा आपल्याकडे काय कमी नाही. लोक म्हणायचे पाया पडतो, देता का मला? आता याच्याकडे काय फोकाडता, हरामचाच खाल्लेला ना. आता एका ठिकाणी काय झालं बरं कसं नीट ऐका बरं का, बारीक ऐका. या सभा मंडपचं काम चालू होतं, गावाची बैठक बसली. गावाची बैठक बसल्यानंतर गावाने वर्गणी काढली. थोडं बारीक ऐका बरं, कोणाला लागून नका देऊ, तुम्हाला लागायला पण नाही बोलत मी, तसा झटका मी तुम्हाला आमच्या गावकडे सांगतो तुम्हाला. एकदा वर्गणी काढली, म्हणले 5-5 पायला धान्य गोळा करून. आता पैसा तर काय शेतकऱ्याकडे काय पैसे, वावरात काय झाडाला पैसे लागत नाही, त्याच्याकडे काय लागत? ज्वारी, बाजरी, गहू. किंवा मग कारखाना आहे आपला, कारखान्यात गेले धान्य, कारखान्याचं जे पट्ट्या आल्या की मग 5-5 हजार रुपये उमऱ्या मागे गोळा केले. आता मग म्हणले भारी मंदिर करायचं, करा म्हणले भारी मंदिर. मग ते इंजिनियर आणला, त्यांनी प्लॅन काढला, म्हणले 25 लाख रुपये खर्च येणार आहे. मग गाव मोजलं, डोके मोजले, गावातले घरं मोजले, म्हणले सगळे मिळून किती गोळा होते? म्हणले 10 लाख रुपये गोळा होते. मग 15 आणायचे कुठून म्हणले. मग पावती पुस्तक छापायला ठरलं आणि मग कार्यक्रम चालू झाला, देवाची मूर्ती बसवायचं काम चालू झालं. सगळे भजनाला बसले, सगळे टाळकरी बसले आणि सगळे रोज ज्ञानेश्वरी पारायणला बसले, रोज पहाटे कांगडा करायला लागले आणि त्यांची सगळ्यांची बैठक पूर्ण गज भरला सभा मंडप. तेवढ्यात एक जण आला, कारभारी, हे मंडळ असतं ना कारभारी. हो सरका 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 सरका. म्हणजे काय झालं, देव आला काय? नाही देव नाही आला म्हणजे शेट आली शेट आली शेट आली शेट आली. म्हणजे कशाला? त्याला मला बसा कीर्तनाला. नाही नाही म्हणले त्याला वेळ नसतो, म्हणजे वेळ नसतो. मग कशाला बोलवलं त्याला? म्हणले शेठ म्हणले तुमच्या मंदिराला 5 लाख रुपये वर्गण देणार आहे. मग जी बाई पारायणला बसली तिला त्याला ज्ञानेश्वरी सगळं टाकून दिली. बाजू कळतं तुला? शेट आली शेट आली शेट आली. जे माणूस टाळ कुठे जातो, हे टाळ बाजूला कर, तुला कळतं का? अक्कल आहे का तुला? शेट आली शेट आली शेट आली. म्हणलं शेट आली इकडं कुठे शेट आली? मग 5 लाख रुपये पैशाला किंमत आहे का नाही? म्हणले सगळ्या गावाचे गोळा किती झाले? म्हणले 3 लाख रुपये, 10 लाख रुपये झाले. एकटा गडी किती होतं? म्हणले काय दानशूर आहे. मी हळूच बसलो त्या शेटपाशी. म्हणलं साहेब एवढे पैसे कुठं कमीत आहोत तुम्ही? मग आपले काय थोडे धंदे आहेत म्हणले, आपले थोडे धंदे म्हणले. आपल्याकडं महिन्याला हप्तेच किती गोळा होतात म्हणले, एवढे पैसे आपल्याकडे असतात. आता मग जर तुम्ही नीतीने वागले, तुम्ही दिवसभर खड्डे खांदीत बसले, तुम्ही करोडपती होतान का? नाही म्हणणार. करोडपती व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? लोकांचे मुडकेच मोडावं लागतील, लोकांच्या संसाराची वाटोळीच करावं लागतील, लोकांचं खिशा कापावंच लागतील तुम्हाला. खिशे कापणारे म्हणजे काय तुम्हाला असं वाटलं का ते चाकू घेऊन कापी देत? दवाखान्यात गेल्यानंतर आम्ही काय करतो?
तुमचे खिशेच कापितो ना, दुसरं काय कापित तुमचं? फार फार भारी म्हणलं ECG करावं लागेल, एक्सरे करावं लागेल, सोनोग्राफी करावं लागेल, आमकं करावं लागेल, तम करावं लागेल. काय बरं तुमचा फायदा कमी आहे. आम्हाला मस्त कळत आहे सोनोग्राफीत काही निघणार नाही, पण तुमची सोनोग्राफी केल्याशिवाय 1000 रुपये तुम्ही देता का काढून मला? तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला काही रोग नाही, तुम्ही देता का मला 1000 रुपये? तुम्हाला असं इकडून तपासावं लागेल, इकडून मशीन लावावं लागेल, तिकडून ठोकठोक ठोकठोक वाजवावं लागेल, आणि मग म्हणता तुम्ही अरे काय भारी डॉक्टर आहे भाऊ, सगळ्या मिस्त्री लावल्या, मला काही निघले नाही. अरे तुला काय निघलं नाही याचं त्यांनी किती घेतले? 1000 रुपये घेतले. मग त्या 1000 रुपये गंडा घातल्याशिवाय आमच्या घराचे गाड्या चालतात का? आम्हाला अनुदान असतं का? नाही. उलटा आम्हाला तुमच्या लाईट बिलाला जर 2 रुपये युनिटनी लाईट असेल तर दवाखान्याला 10 रुपये युनिटनी लाईट असते. पण तरी कोणत्या डॉक्टरकडे पिवळं कुपन दिसलं का तुम्हाला? कोणत्या डॉक्टरकडे धान्याचं तुम्हाला एखाद्या कुपनं धान्य आणायला दिसलं डॉक्टर तुम्हाला? का गावात डॉक्टर भीक मागायला दिसला तुम्हाला? नाही. उलटा आपण भीक मागू त्यांच्याकडे जातो, आणि मग हे सगळा फटाफटाने चालला. एखाद्या वेळेला एक महाराज बोलवला, तो म्हणला या जगाचं काही खरं नाही. काय घेऊन गेली वत्सलाबाई? काय नाही घेऊन गेली म्हणले. अहो इथला फुटकी कवडी नेता नाही आली म्हणले, तिला इथंच ठेवणार आहे सगळं. म्हणलं हे सांगायचे किती घेतले? म्हणले 21,000 रुपये घेतले. काय सांगायचे? कोणाला काहीच न्यायची गरज नाही. मग तू काय 21 घेऊन गेला म्हणला? म्हणले मग आता त्याला 25 म्हणत होता, उगा ते पुंडबाईच्या ओळखीचा होता म्हणून 4000 कमी केले त्यांनी. मग असे मुर्दे बोलीतच काय ना तुम्ही? जर तुम्हाला दहाव्याला सुद्धा एखाद्याच्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायची सवय लागली, आणि तरी तुम्ही म्हणता काय भारी महाराजाचं कीर्तन झालं, काय भारी प्रवचन झालं. अरे सत्यवादी राहा. ही व्यासाची गादी आहे. आम्ही नालायक आहेत तरी तुम्ही आम्हाला इथं बसवताय. हे आमचं भाग्य आहे आणि तुमची कृपा आहे, तुमची कृपा आहे. या गादीची एकदा परीक्षा ठेवून पहा. एक TETची परीक्षा ठेवा. ज्याला प्रवचन करायचं असेल त्याला ही CET पास करायला लावा. एकही लायकीचा महाराज तुम्हाला दिसणार नाही. फार माया सगळ्यात तुम्ही नालायक आहेत सगळे. काय आहे? कारण याची पात्रता आमच्याकडे वर्तमान काळात नाही. इतिहासामध्ये तुकाराम महाराज एक वाक्य सांगून गेले, ज्या गावी करावे कीर्तन त्या गावी न सेवावे अन्न. का बरं? इथलं जेवण कडू लागेल का आम्हाला? पण नाही. तुकाराम महाराज म्हटले, मी तासभर कीर्तन केलंय ना, आणि जर मी याच गावात जेवलो तर उद्या हेच लोक काय म्हणते तरोडीवाले, काय महाराज फोकाट गेला का, जेवण करून गेला. म्हणजे माझ्या कीर्तनाची किंमत माझ्या खाण्यावर काढतील लोक. म्हणून तुकाराम महाराज काय करायचे? कीर्तन तरोडीत असेल तर वर खेळला जेवायला जायचे, नाही तर कोकणात जेवायला जायचे. पण इथं जेवत नव्हते. त्यांचा आयुष्यभर नियम पाळला. इथं आम्ही पार येण्याच्या आधीपासून हो आपलं पाकिट तयार आहे का? एकाचं असं 51ची सुपारी ठरली वेळगे, एकाची 51 सुपारी ठरली. बरं पोरांनी परीक्षा का, पोरांनी भारी असते परीक्षा घ्यायला. पोरांनी काय केलं? 50चं पाकिट भरलं आणि दिलं त्याला. आता पाकिट काय त्याला खोलता मोजता येऊ नये म्हणूनच पाकिट भरलं होतं ना. पाकिट बंद असतं. महाराजांनी बंद पाकिट द्यावं लागतं, नाही तर महाराज धंद्यावर बसल्यावर नोटा बोलीत बसून गावात. म्हणून त्याला बोला कुंडलिक म्हणायचं आणि पाकिट द्यायचं. त्याच्या पाकिटात 1000 कमी होते. कमीत कमी त्या महाराजांनी मला 1000 फोन केले असतील. त्या टायमाला काय होतं? रुपयाला फोन होता बरं का, 1 रुपयाला फोन होता. आणि तो फोन केला, हो डॉक्टर साहेब, अहो ते आपले 1000 रुपये नाही आले अजून. म्हणलं कोणते? अहो ते तुम्ही नव्हते का तुम्ही कीर्तनाला बोलवलं? अहो म्हणलं तुम्हाला 50 दिलते ना. नाही पण आपलं काय ठरलं होतं? 51 ठरले होते ना. म्हणलं महाराज 1000 फोन तुमचे मला आले, 1 फोन 1 रुपयाला होता. तुमचे 50 मधले 1000 याच्यातच गेले. त्याच्यापेक्षा तुम्ही देवाच्या नावाने सोडून दिले असते तर आमच्या गावाने सांगितलं तर खरंच महाराज आहे काय बोलणार? अशा हलकटपणा का करता? म्हणून परमार्थ त्याला हलकट करणार. मंगल नाम तुम्हारा प्रभो जो गावे मंगल होत सदा, अमंगल हारी कृपा तुम्हारी जो चाहत दिल को धोत सदा. तुम आद अनाद सुंदर हो और रूप तुम्हारा निरामय है, टुकड़िया कहे जो भजता तुमको नित पार्वत सुंदर निरामय है. वास्तववादी जग काय आहे? उठा, वेग करा, शरण जा दया घना पांडुरंगा. का बरं जा? देवाला का शरण जायचं? देवाच्या का पाया पडायचं? कारण वास्तव हे आहे देह काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? दाखवा बरं तुम्ही सांगून दाखवा मला की डॉक्टर साहेब तुमचं हे वाक्य खोटं आहे, तुमचं हे वाक्य खोटं आहे. जर खोटं असतं तर 5000 कोटी रुपये कमवणारा आमचा एक बाबा आज थाळी खालून भाकरी सरकारी खाताना दिसला दिसला. पैशात एवढी ताकद असती, पैशाच्या जीवावरच जर चाललं असतं
तर तो तुम्हाला आज दिसला नसता. हे सगळं जग जरी पैशासाठी पळत असलं तरी पैसा हे सर्वस्व नाही. अरे करोनाच्या काळात असे अनेक पैशावाले, आता माझी फार ओळख तुम्हाला नाही सांगेल, जे आमचं आपले बुद्धिमान खासदार निलेश लंके यांचं जे कोविड सेंटर होतं भाळवणीतलं, शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर, ते नावाने त्यांच्या होतं, खर्च त्यांचा होता, पण अख्खे 6 महिने आणि 5 दिवस 24 तास त्या ठिकाणी पेशंट तपासायची आणि नीट करायची जबाबदारी या पामराकडे होती. बरोबर का? मी तिथं गेलो आणि एवढं काम होतं. पहिल्या दिवशी 1100 पेशंट तपासून झाले. मला घाम फुटायचा, मग ते मुस्क लावायचं. मी म्हणलं मुस्क काय कामाचं इथं, एवढं घाम. पहिल्या दिवशी मुस्क काढून टाकलं. लोक म्हणले अहो करोना डॉक्टर मरतात. म्हणलं जाऊ ना, म्हणून काय मारायचे हे काळाचे धनकोबेराचे. तिथं निःशुल्क सेवा 6 महिने 5 दिवस केली. 30,000 लोक तिथं ॲडमिट होते पूर्ण एक कालावधीमध्ये. आणि आश्चर्य सांगतो, एकही तिथं मेलं नाही. मी म्हणाला असं कसं काय झालं? आम्ही तर आमच्या गावातले लोक मेलेले पाहिले, इथं आमच्या भागातले सगळे लोक आहेत. 30,000 लोकांपैकी एकही माणूस मेला नाही. तुम्ही म्हणाल का नाही मेला सांगा बरं. सत्य सांगतो की 30,000 पैकी आम्ही कोणाला उपचारच केले नाहीत. एखाद्या माणसाला गवर निघला ना, तर पूर्वीचे लोक काय म्हणायचे माहिती का, बाया काय म्हणायचे मला आठवतं, गवराला दवाखान्यात गेल्यावर चढ होतो. काय म्हणायचं, दवाखान्यात गेल्यावर गवराला चढ होतो. एखाद्याला कान्या निघल्या ना, बाया म्हणायची म्हशीचं दूध पाजा आणि त्याला दवाखान्यात नेऊ नका, दवाखान्यात गेलं तर त्याला चढ होईल. करोना असा रोग होता की ज्याला काही नाही केलं तर ते लवकर नीट होतात. जे उपचार करायला गेले ते उपचारानेच मेले. निम्मे लोक त्या रेमडेसिवीरनी मेले, निम्मे लोक स्टिरॉइडनी मेले, निम्म्या लोकांचे दात किडले, निम्म्या लोकांना ते गोळशा लागल्या, निम्मे लोक. तुम्हाला त्याचंच काय सांगतो, तुम्हाला उदाहरण सांगतो. बघा बरं का, डॉक्टर हे पण सत्य, शेवटी सत्य कथावे, ही जागा सत्यवादाची आहे. त्या काळात करोनाच्या लशी वाटल्या. ज्यांनी करोनाच्या लशी घेतल्या तेव्हापासून त्यांचे गुडघे कामाला लागले. हे वाक्य तुम्हाला कळत असेल तर तुमच्या गुडघ्याला विचारून पहा, कधीपासून तुमचे गुडघे दोघायला लागले. करोनाच्या लशी घेऊन निम्म्या लोकांचे खुबे कामातून गेले. खुबे बदलायची वेळ आली. तुमच्या गावात कोणाचे बदलले असतील तर विचारा, कधीपासून तुझा खोबा कामाला लागला. का बरं झालं असं? कारण या जगामध्ये ही जी संस्कृती आहे ना, ही फक्त भारतामध्येच आहे. भारतामधली संस्कृती ही माणसाला 100 वर्ष जगण्यासाठी म्हणून निघलेली आहे. आणि ही जी परराष्ट्रीय व्यवस्था जी आहे अमेरिकेत, युरोपमध्ये, ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था क्षणिक सुखासाठी आहे. आणि क्षणिक सुख हे माणसाला क्षणभंगूर सुखाचा मार्ग दाखवतं. आणि पारलौकिक सुख हे जे पारमार्थिक सुख आहे हे माणसाला निरंतर सुखी ठेवतं. आणि म्हणून या संसारामध्ये आता बघा, सध्या जगात युद्ध चालू आहे आणि भारत या युद्धामध्ये सध्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आरूढ झालेला आहे. आणि हे युद्ध जगात जे चालू आहे ते फक्त एका पिसाळलेल्या व्यक्तीच्या पिसाळलेपणामुळे चालू आहे. जसं गावात पिसाळलं कुत्रं घुसलं ना महाराज, पिसाळलं कुत्रं, असे लोक जेवत नाही काय नाही, फक्त पहिला एकच प्रश्न, ते मारलं का रे कुत्रं. त्यांना माहिती आहे हे पिसाळलेलं कुत्रं जोपर्यंत गावात आहे ना, तोपर्यंत गावातलं कोणतंही जनावर पिसळू शकतं, तोपर्यंत कोणताही माणूस पिसाळू शकतो. आणि पिसाळलं कुत्रं चावल्यानंतर ते लगेच माणूस पिसळत नाही, 6 महिन्यांनी माणूस पिसळतो. बरोबर का, लक्षात ठेवा. तसं हे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो आहे ना, जो सध्या ट्रम्प, हा पिसाळलेला आहे. काय पिसाळलेला आहे? तुम्ही बारीक आहे का, काय बोलतो, काय करतो, कसा वागतो, कशी भाषा आहे, हे चिंतन नीट आहे का? हे जग आज भरडतंय, हे जगात आज युद्ध लागलंय, त्याला त्याचं घेणं नाही काय नाही. तो अमानुषपणे एखाद्या पिसाळल्या कुत्र्यासारखा वागतोय. आणि हे जग पाहतंय, त्या देशातल्या लोकांना सुद्धा कळतंय की हा पिसाळलेला आहे.
पण काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. कारण एकदा का पिसाळला की त्याला काही करता येत नाही. मग माणसं पिसाळल्यासारखी वागू नये म्हणून काय करा, उठा, शरण जा, दया घाला पांडुरंगा. जो देवाला शरण जातो तो देवाचा पाईक असतो, तो राक्षसी वृत्तीला थारा देत नाही. या माणसांमध्येच देव दडलेला आहे आणि याच माणसांमध्ये राक्षस दडलेला आहे. तुमचा राक्षस जिंकला का देव जिंकला यानुसार तुमचं कर्म अवलंबून असतं. कधी कधी आमच्यातला राक्षस जागा होतो, देव झोपी घातलेला असतो, देव वसव्याला पडलेला असतो, आमचा राक्षस काम करतो. कधी कधी आमचा देव काम करतो, राक्षसाला आम्ही झोपी घालतो, राक्षसाला आम्ही झोपी घालतो. आणि म्हणून देवाचे पाईक व्हायचं असेल तर संत आमचे सावता महाराज यांचं चिंतन थोडं तरी करीत चला. आम्ही जरी माळी असलो तरी माळी म्हणजे फक्त ओबीसीची एक जात आहे एवढ्यावरती बोलू नका. आमची माळी हाची जात, शेत लावू बागाई, आम हाती मोठनाडा, पाणी जाते फुलवाडा, शांती शेवंती फुलली. 100 रुपये भावाने जाऊ द्या, नाही तर 10 रुपये भावाने जाऊ द्या, पण ती काय आहे, शांती आहे. या जगात शांती फक्त शेवंतीच्या फुलात आहे. म्हणून तर एखाद्या नवरदेवाला लग्नाच्या आधी मारुतीच्या देवळात घेऊन द्याल्यानंतर त्याला काय चढविते, शेवंती चढविते. त्याला काय म्हणते, शेवंती. शांती शेवंती फुलली, प्रेमे जाई जुई व्याली. प्रेम, प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम म्हणजे फक्त एका लफडेबाज माणसाचं समजू नका. आईचं मुलावर, मुलाचं आईवर, बापाचं लेकावर आणि माणसाचं देवावर काय असतं, प्रेम असतं. प्रेम, प्रेमे हे सगळे जग प्रेमात चालतं. मग त्या प्रेमाची काय झाली, चेष्टा झाली. प्रेम म्हणलं की प्रकरण, प्रेम म्हणलं की प्रकरण. जसं आमचं नाही का गाडीचं प्रकरण, ट्रॅक्टरचं प्रकरण, दारिद्र्याचं प्रकरण, कडबाकुट्टीचं प्रकरण, तसं प्रेम म्हणलं तर प्रकरण. हे प्रकरण नाहीये, हे प्रेम हेच माणसाचं साधन आहे. हे जगावरती प्रेमे आलिंगन लेणे लिंबलोन उतरीन. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव वैसा करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी पाद. मग आमचे सावतामाळी ज्यांच्या मळ्यात सुतळीच्या तोडे इतकंही गबाळ नव्हतं, असा दोरीत मळा असायचा. आणि मग जेवढे वारकरी त्या प्रवासाला पंढरपूरला निघायचे, आरण भेंडीला मुक्कामाला जायचे, ते इतके संतत्वामध्ये पक्के होते की सगळ्या दिंड्या जीव घालायचे, सगळ्यांना रात्री मुक्कामाची सोय करायचे, सगळे सकाळी मळा पाहायचे. आणि ते एक आदर्श शेती, आदर्श मळा, माळ्याचा मळा. तुम्हाला माहिती आहे का, माळ्याचा मळा नेहमी गावकोसालाच असतो. कारण माळ्याचा मळा पूर्वी दवाखाना असायचा. आता डॉक्टर निघाल्यापासून माळीसुद्धा दवाखान्यात टोचायला, पण माळ्याला दवाखान्यात जायची गरज नाही. माळ्याच्या मळ्यामध्ये एवढ्या वनस्पती असतात की एकही वनस्पती रोगमुक्तीसाठी उपयोगी ठरते. प्रत्येक गोष्ट माळ्याच्या मळ्यातली रोगमुक्तीसाठी कारण करते. म्हणून पहिले लोक माळ्यालाच डॉक्टर म्हणायचे. माळ्याची दोरी घालायचे, मळ्यात जाऊन रस आणायचे, मळ्याच्या मळ्यात जाऊन माळ्याला विचारायचे का आमच्या पोरला कावीळ झाली, काय करावं. मग ते माळी औषध द्यायचा. माळी ही 12 बलुत्यामधली 18 पगड जातीमधली वैद्यक सेवा करणारी जात आहे. आमची माळीयाची जात, शेत लावू बागाई, आम हाती मोठनाडा, पाणी जाते फुलवाडा, शांती शेवंती प्रेमे जाई जुई व्याली, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल देखीला डोळा. इथंच माझा विठ्ठल आहे. मग या लोकांनी जायचे, ते म्हणायचे महाराज चला ना पंढरपूरला. ते म्हणले मी कधीच पंढरपूरला येणार नाही. मग सगळे माळी का पंढरपूरला जाते, माळी लोकांनी पंढरपूरला का जायचं. जर तुम्ही सावताचे पायी आहात ना, तर आपल्याच मळ्यात विठ्ठल आहे हे सिद्ध करून दाखवा जगाला. तुमच्या मळ्यात लोक येतील, पण आमचे निघाले, चला म्हणले, चालले सगळे, त्याच्याशिवाय प्रतिष्ठा वाढत नाही म्हणले. दिंडीला गेले, जाताना 50 किलो भरले, येताना 55 किलो भरले. दिंडी मानवली ना. मग घरात तरी, घरात खावायचं तिथं गेलं का, तरोडीमध्ये नाश्ता केला, कुकण्यात जेवण झालं का लगेच पुढे देवगावात गेले का लगेच जेवण. असे गच फुगायचे आणि उगाच चालायचं, थोडं नाटक करायचं. पण लोक हातपाय दाबायला दिंडीचा देवाच्या गावात. अहो कशाला नाटक करतात, कशाला गावगाव फिरतो. तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात,
कशाला गाव फिरतं? तुझं गावच नाही का तीर्थ? तुझ्या गावची शाळा तू मोडली. राजकारण करायचं, इलेक्शन मध्ये पडला का मग गावातले पोरं हळूहळू बाजूला काढून द्यायचं का? कारण 20च्या खाली पट आला का एक मास्तर कमी होतो, मग गावातला मास्तर कमी वाटोळं व्हायला पाहिजे ना. मी नसताना जर गाव चाललं तर मग माझी किंमत कशी होणार? शून्य होणार. मग मी काय करायचं? डोक्याने गावाचं वाटोळं करायचं, आडवं लागायचं. पुढे एखादा निधी आला अजिबात नाही, इथं नाही करायचं. का नाही? मी म्हणतो नाही करायचं, आडवं चालायचं नुसतं. गावची शाळा तू मोडली आणि तिकडं काशीला जाऊन धर्मशाळा बांधतो. इथं गावातले लोक उपाशी मारितो, आई बापाला खाऊ घालीत नाही आणि काशीला बांधून जीव घालतो. त्या बापाने शिकवलं धंदा. अन्न छत्र लावतोस काशी आणि आईबाप राहते उपाशी. यानं का देव पावतो? अशानं देव नाही पावत. कशाला गाव फिरतं? तुझं गावच नाही का तीर्थ? आपल्या आईबापाची सेवा जो करतो, बघा बरं का, शेवटचं वाक्य सांगतो, आपल्या आईबापाची सेवा जो करतो तोच मानाने कीर्तीने करतो. किती श्रीमंत असू द्या, पण आईबापाची सेवा करणे. पण आईबापाची सेवा 2 प्रकारची असते. काही लोक, श्रीमंत लोक, सर मला काय म्हणतात माहिती आहे, मी 3000 रुपये रोजाची महिन्याची बाई लावली, ती माझ्या आईबापाचं हालणं मुठणं काढली. भामटे, त्यासारखा नालायक नाही. तू जेव्हा जन्माला आला तेव्हा तुझं हागणं मुठणं काढायला बाई लावली होती का? नाही. तेव्हा तुझ्या आईने हागणं मुठणं काढलं. आणि आता सावड खेळायची वेळ आली. सावड असते ना आपल्या तरुडीत. सावड म्हणजे काय? तुमचे 2 बैल, माझे 2 बैल. आता 2 जाऊ द्या, तुमचा 1 बैल, माझा 1 बैल. माझं पिरून झालं का मी काय म्हणतो, चला व तुमचं पेरला. आणि जर मी म्हणलो झटका दिला, आता माझं पेरून झालं आणि तुम्ही नका पेरू, आता तुम्ही नका पेरू, तुमचं त्या सोडून, आता मग माझ्या संग कुणी सावड करेन का? नाही. तसे या जगात आमची संसारात सावड असते. आई बापाने आमचं हागणं मुतणं काढलेलं असतं. आम्ही परावलंबी असतो तेव्हा आईबाप आमचे पालन पोषण करतात. जेव्हा आईबाप परावलंबी होतात, बघा बरं का, उपजले ते नासे, नासले ते पुन्हा रूपी दिसे घटिका यंत्र. आता म्हातारपणी होतं काय? आईबाप निष्क्रिय होतात, त्यांचे इंद्रिय निष्क्रिय होतात, त्यांचे अवयव क्षीण होतात, त्यांची दृष्टी क्षीण होते, त्यांची पचन संस्था एकदम निकामी होते, त्यांची श्रवण शक्ती कमी होते, त्यांच्या स्मृती भ्रंश होतात. मग त्यावेळेस खरी सावड फेडायची वेळ असते. तू कलेक्टर जरी असशील तर तुझ्या आईबापाचं हागणं मुतणं तू काढ, त्याच्याशिवाय तुला पर्याय नाही. तुझ्याकडे पैसा जास्त झाला म्हणून तू सेवेकरी ठेवले. हे सेवेकरी पैशासाठी सेवा करतात म्हणून त्याचं पुण्य तुला लागणार नाही. लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. याची देही याची डोळा, हा देह देवाचे कारणे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. तो का म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. बोला पुंडली गौतम श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व साधू सज्जन. तुम्ही ऐकून घेतलं. संयोजकांनी बेल गेली, शाळा संपली, बाकीचा भाग पुढच्या टायमाला म्हणजे कोणी मरावा मग आम्ही यावा असं नाही. चांगल्या कामाला जरी तुम्ही बोलवलं तुम्ही तरी आम्ही येऊ. शेवटी धर्माचं पालन हे संत परंपरेमध्ये सांगितलेलं असतं. बाकीचा जो आपला सिलेबस आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र, याच्यात धर्माचा अभ्यास नाही. धर्माचं व्यासपीठ म्हणून याच्याकडे